पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। नातरी प्रकृतिमंत होऊनी इंद्रिया लळा देऊनी। जे हे माझे मत अव्हेरुनी ओसंडिती। ज्ञानोबाराय भाष्य करत आहे। भगवान सांगतात, अर्जुना, या जगतामध्ये जे लोक आहे त्या लोकांचे दोन प्रकार पडतात। जेवढे काही लोक आहे, लोकांचे किती प्रकार आहे? दोन प्रकार आहे, प्रामुख्याने दोन प्रकार। त्याचं वर्णन भगवान परमात्मा करत आहे। आणि त्यातील जो पहिला प्रकार आहे, पहिल्या वर्गामध्ये बसणारे जे लोक आहे त्यांचं वर्णन भगवंताने केलेलं आहे 31व्या श्लोकामध्ये। ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावंतो न सूयन्तो मुच्यन्ते तेपि कर्मभिः। म्हणून या लोकांचं वर्णन केलं आहे। हे लोक काय करतात तेही सांगितलं। तर हा पहिला प्रकार म्हणजे भगवान सांगतात, माझ्या मतानुसार जो आचरण करतो तो पहिला प्रकार आहे। मी जसं सांगितलं तसं आचरण करण्याचा काय करतो? प्रयत्न करतो। त्यामध्ये पहिलंच म्हणजे तो माझं मत काय आहे हे अगोदर जाणून घेतो। त्यानंतर माझं मत हे जगामध्ये अबाधित आहे अशा प्रकारचं ज्ञान करून घेतो। त्यानंतर माझ्या मताचा स्वीकार करत असताना परम आदराने स्वीकार करतो हे सांगितलं। आणि माझ्या मतावर अत्यंत श्रद्धा ठेवतो हे चौथं। आणि पाचवं म्हणजे माझ्या मताचं अनुष्ठान करतो। हा पहिला वर्ग आहे। तर ते कर्म करूनही कर्मरहित आहे असं सांगून आता असेही काही लोक आहे जे दुसऱ्या प्रकारात बसतात, त्यांचं वर्णन भगवान करत आहे। एत्वे तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञान विमूढांस्तान् विद्धि नष्टा न चेतसः। आवाज कमी करा। एत्वे तदभ्यसूयन्तो, एत्वे तदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्। भगवान सांगतात, ये मानवाः, असेही काही लोक आहेत की जे एतत् अभ्यसूयन्तः, माझं जे मत आहे त्या माझ्या मताचं काय करणार आहे? द्वेष करणारे लोक सुद्धा या जगामध्ये आज आहे, असूया करणारे आहे। मे मतम न अनुतिष्ठन्ति, माझ्या मताचं अनुष्ठान करत नाही, मी जे सांगितलं त्याचं आचरण करत नाही। कोण असे लोक आहे? भगवान सांगतात सर्वज्ञान विमूढान,
अचेतसः नष्ट विद्धि। सर्व ज्ञान विमूढान, सगळ्या ज्ञानामध्ये जो विमूढ झालेला आहे, मूर्ख झालेला आहे, ज्याला काही कळत नाही, असे जे मनुष्य आहे, तर नष्ट झालेले किंवा नष्ट होण्याकडे चाललेले हे जे लोक आहेत त्यांना अचेतसः विद्धि। अविवेकी लोक आहे, मूर्ख लोक आहे अर्जुना, असं तू समज। ना तरी प्रकृतिमंत होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत अव्हेरुनी ओसंडिती। ना तरी अथवा, अथवा अथवा म्हणजे अगोदर एक वर्ग सांगितला, जे माझ्या मताचं अनुसरण करतात, गीता भागवत वाचतात, ज्ञानेश्वरी गाथा वाचतात आणि त्यात जे सांगितलं तसं वागण्याचा प्रयत्न करतात, हा पहिला वर्ग। पण हे करण्याच्या ऐवजी अथवा प्रकृतिमंत होऊनी, इंद्रिया लळा देऊनी, जे हे माझे मत अव्हेरुनी ओसंडिती। असेही लोक आहे की माझे मत अव्हेरुनी ओसंडिती, माझ्या मताचा त्याग करतात, त्याग, आणि तोही कसा, अव्हेरपूर्वक त्याग करतात, तुच्छ नजरेने माझ्या मताकडे पाहतात। श्रद्धा तर नसतेच, पण माझ्या मताकडे पाहत असताना जे तुच्छ नजरेने पाहतात, आणि ओसंडिती, आणि माझ्या मताचा त्याग करून टाकतात, अनुष्ठान करत नाही। कशामुळे? प्रकृतिमंत होऊनी। भगवान सांगतात ते जे लोक आहे ते प्रकृतिमंत झालेले आहे। प्रकृती म्हणजेच अहंकार त्यांच्या डोक्यावर बसलेला आहे, आणि अहंकार डोक्यावर बसलेला असल्यामुळे प्रकृतिमंत, प्रकृतीने युक्त झालेले आहे, प्रकृतीच्या स्वाधीन गेलेले लोक आहे। आणि प्रकृतीच्या स्वाधीन गेल्यामुळे सगळ्या कार्याचा स्वतःवर आरोप करून घेतात, मीच सगळं करतो असं मानतात। हे त्याचं पहिलं कारण आहे। म्हणजे ज्याच्या डोक्यावर अहंकार आहे, अहंकारी लोक हा परमार्थ मार्ग स्वीकार करत नाही, स्वीकार करत नाही। ज्याच्या ठिकाणी अहंकार आहे त्याला परमार्थ आवडत नाही। मग तो अहंकार कशाचाही असो, एखाद्याला देहाचा अहंकार असतो, आपल्या संपत्तीचा अहंकार असतो, आपल्या सत्तेचा अहंकार असतो, तर हा अहंकार परमार्थापासून दूर करतो। भगवंताचं मत काय आहे हे स्वीकार करू देत नाही, अहंकार परमार्थापर्यंत जाऊ देत नाही। हे एक कारण। आणि दुसरं एक कारण म्हणजे इंद्रिया लळा देऊनी, इंद्रियांचं कोड कौतुक करणं, इंद्रियांचा लाड पूर्ण करणं, इंद्रिय जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करती, असे जे कोणी लोक आहे, जे इंद्रियांनी मागितलं ते इंद्रियांना देतात। थोडक्यात विषयांच्या ठिकाणी इंद्रियांचा त्यांनी स्वैराचार केलेला आहे। नुसतं भोग भोगण्यामध्ये आपले इंद्रिय ज्यांनी स्वतंत्र सोडलेले आहे, असे जे लोक आहे ते काय करतात, भगवंताच्या मताचा अव्हेर करतात। अव्हेर करतात म्हणजे तिरस्कार करतात, तिरस्कार करतात। त्यांना देवदेव करणं, परमार्थ करणं काय होत नाही, आवडत नाही, आवडत नाही। एखाद्याला अहंकार झालेला असेल, त्याला सांगितलं चला नामस्मरण सुरू आहे, मंदिरात नामस्मरण सुरू आहे, चला आपण नामस्मरण करू, तर ते काय करतात, त्याचा तिरस्कार करतात, तिरस्कार, तिरस्कार। नामस्मरण भिकाऱ्या लोकांचं काम आहे, म्हाताऱ्या माणसाचं काम आहे, आम्ही कशासाठी नामस्मरण करायचं, आम्हाला काय कमी आहे, असं म्हणणारे लोक आहे, अहंकारी असतात। त्या अहंकारी लोकांना याचा परमार्थाच्या मार्गामधील काहीच कळत नाही। अहंकारी तो कीर्तनामध्ये जरी आला तरी कीर्तनकाराचं दर्शन घेणार नाही, प्रवचनकार असेल त्यांचं दर्शन घेणार नाही। अहंकारी लोक असेच असतात। तर अहंकार भगवंताच्या मताचा अव्हेर करण्यासाठी प्रवृत्त करतो, मग ते मताचा तिरस्कार करतात, तिरस्कार। ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, त्याचा काय करतात, तिरस्कार। अहो ज्ञानेश्वरीत असं सांगितलं, कोण ऐकतं ज्ञानेश्वरी, तिरस्कार करतात। कसा तिरस्कार करतात, जे सामान्यत्वे लेखिती, अवज्ञा करुनी देखिती, काहा अर्थवाद म्हणती वाचाळपणे। सामान्यत्वे लेखिती, सामान्य आहे,
असे त्याची गणना करतात, सामान्य दृष्टीने पाहतात. गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, त्याच्यावर काय करतात, सामान्य दृष्टीने पाहतात. सामान्य दृष्टीने त्याच्यातील जे वाक्य आहे, त्या वाक्यामध्ये ज्ञानोबारायांनी काय सांगितलं, त्या वाक्यामध्ये तुकोबारायांनी काय सांगितलेलं आहे, त्याच्यावर एवढं गांभीर्यतेने काय करत नाही, लक्ष देत नाही. गांभीर्यतेने लक्ष देत नाही. आपणही याच्यातच मोडतो. जरी आपण वारकरी असलो, गाथा ज्ञानेश्वरीचे पारायण करत असलो, तरी आपण सुद्धा याच प्रकारामध्ये मोडतो. आपणही या ग्रंथाचे जे वाक्य आहे सामान्यत्वे लेखिती, सामान्य असंच आपण त्याला मानलेलं असतं. आपण त्याला सामान्य मानतो हे पण आपण स्वीकार करणार नाही, पण तरीही आपल्या कृतीतून असंच दिसतं की आपण या मताला काय मानतो, सामान्य मानतो. गाथा ज्ञानेश्वरी सामान्य मानतो, सामान्य मानतो. पेपरमध्ये आलं, त्या पेपरमध्ये जे येतं बातमी, ते पेपरमध्ये येण्यावर जेवढा आपला विश्वास आहे तेवढा सुद्धा विश्वास आपला गाथा ज्ञानेश्वरीवर नसतो. एखाद्याने म्हटलं अहो ते खोटं आहे, लोक काही पण अफवा सांगतात, नाही हो, पेपरमध्ये आलंय, सकाळच्या पेपरमध्ये आलं, त्याच्यावर काय असतो, विश्वास असतो, त्याच्यावर विश्वास. पण गाथ्यामध्ये आलं, ज्ञानेश्वरीमध्ये हे आलं, त्यावर आपण काय करत नाही, लक्षच देत नाही. सामान्यत्वे लेखिती, सामान्य म्हणून आपण त्याला सोडून देतो. तुकोबाराय म्हणतात, तुझे नामी विसर पडे तरी कोटी ब्रह्म हत्या घडे. काय म्हणतात, तुझे नामी विसर पडे तरी कोटी ब्रह्म हत्या घडे. देवा, तुझ्या नामाचा मला जर विसर पडत असेल तर मला कोट्यावधी ब्रह्म हत्या घडतील, ब्रह्म हत्येचं मला पाप लागेल. कोटी ब्रह्म हत्येचं, नामाचा जर काय पडला, विसर पडला तर एवढं नामस्मरणाला महत्त्व दिलं. विठ्ठल नामाचा नाही ज्या विश्वास, तो वसे उदास नरकामध्ये. विठ्ठल नामावर ज्याचा विश्वास नाही, नरकामध्ये तो राहतो. तयाशी बोलता होईल विटाळ, नव जाय तो जळस्नान करिता. ज्या पुरुषाला भगवंताच्या नामावर विश्वास नाही, तुकोबाराय म्हणतात त्याला बोलू नका, कारण तुम्ही त्याला बोलले की तुम्हाला विटाळ होईल, विटाळ. आणि असा विटाळ होईल, नव जाय तो जळस्नान करिता. पाण्याने आंघोळ केली तुम्ही तरी तो विटाळ जाऊ शकत नाही, असा विटाळ होईल. हे तुकोबारायांनी तर सांगितलं, पण आपला त्याच्यावर काय नाही, विश्वास नाही, विश्वास नाही. आपण सामान्य प्रकाराने त्याला घेतलेला आहे, सामान्य आहे म्हणून आपण काय करतो, त्याच्याकडे पाहतो. अवज्ञा करून देखिती, आणि त्या मताची सहजच हे लोक काय करतात, अवज्ञा करतात, स्वीकार करत नाही, तिरस्कार करतात, अवज्ञा करून सोडून देतात. ती जी आज्ञा आहे, आज्ञा म्हणून मान्य करत नाही, अवज्ञा करतात. रामायण असेल, महाभारत असेल, त्याची अवज्ञा करतात, अवज्ञा करतात. म्हणून या जगामध्ये हे लोक वाढत चाललेले आहे, ज्याला आपण नास्तिक मंडळी म्हणतो. नास्तिक मंडळी ते या भगवंताच्या मताचा अनादरच करतात, तिरस्कारच करतात. म्हणून आजही या जगामध्ये असे लोक आहे की ते लोक काय करतात, प्रभू रामचंद्राची निंदा करतात, भगवान कृष्णाची निंदा करतात, ज्ञानोबाराय तुकोबारायांची काय करतात, निंदा करतात, मनु महाराजांची निंदा करतात, मनुस्मृतीची निंदा करतात. हे लोक आजही जगामध्ये तसेच शिल्लक आहे, तसेच शिल्लक आहे. माझ्या मताचा अव्हेर करतात. भगवंताने सांगितलेलं आहे, पंचदशीमध्ये श्लोक आहे, श्रुती स्मृती ममैव आज्ञा. श्रुती ग्रंथ आणि स्मृती ग्रंथ, भगवान सांगतात ही माझी आज्ञा आहे, माझी आज्ञा आहे. वेदामध्ये जे काही लिहिलेलं असेल तर ते लिहिणारा कोण आहे, मीच आहे, ती माझी आज्ञा आहे. किंवा स्मृती ग्रंथामध्ये जे काही लिहिलेलं असेल ते सर्व काय आहे, माझीच आज्ञा आहे, तेही मीच लिहिलेलं आहे. श्रुती स्मृती ममैव आज्ञा.
माझी आज्ञा आहे. म्हणजे सहजच आहे की श्रुती स्मृतीचा जे लोक अनादर करतात ते लोक कसे आहे? भगवंताच्या मताचा अनादर करणारे आहे, भगवंताच्या मताचा अवेर करणारे आहे, त्याग करणारे आहे. अवज्ञा करूनही देखील त्याच्याकडे पाहत असताना तिरस्काराच्या दृष्टीने पाहतात, तिरस्काराच्या दृष्टीने. रामायण असेल, महाभारत असेल किंवा पुराण असेल, हेही काय आहे? भगवंताचीच आज्ञा आहे. याच्याद्वारे बोलणारे कोण आहे? भगवंतच आहे. पण तरीही या मताचा तिरस्कार करणारे, अवज्ञा करणारे लोक या जगामध्ये पुष्कळ आहे, पुष्कळ आहे. काहा अर्थवाद म्हणती वाचाळपणे, किंवा वाचाळपणाने अर्थवादात्मक आहे हो असं बोलतात. सांगितलं साधू संतांनी, ते कुठं खरं असतं का? असं कुठं घडत असतं का? विमान आलं, तुकाराम महाराज बसून गेले, असं कुठं होतं असतं का? नासका कुचका देह आहे, मरणारा देह आहे, आतापर्यंत सगळेच मरून गेले, तुकाराम महाराजच कस काय शरीराला घेऊन वैकुंठाला गेले? हा स्तुतिवाद आहे म्हणतात. लिहिलंय संतांनी, पण संतांनी लिहिलं तरी कसं आहे? अर्थवादात्मक. अर्थवाद म्हणजे काय? स्तुती किंवा निंदक बोधक वाक्य जे आहे त्याला अर्थवाद म्हणतात, स्तुती करायची म्हणून. काही लोक आनंदात जर असतील तर आनंदाच्या भरात लोक जास्तच बोलून जात असतात. आनंद एखाद्याला जर झाला तर जास्त बोलून जातात. आपल्याकडे लोक म्हणतात, लोकांचं कसं असतं, ईदभर असलं तर लोक हातभर करून सांगतात. तसंच आहे म्हणे, साधू संतांनी तेच केलेलं आहे. आनंदाच्या भरामध्ये नाही ते सगळं काय केलं? लिहून ठेवलं. अर्थवाद म्हणती वाचाळपणे, अर्थवाद म्हणती वाचाळपणे. आणि हे नुसते नास्तिक लोकच म्हणतात असंही नाही. ज्ञानी लोकांमध्ये सुद्धा बरेच लोक असे आहे की संतांच्या मान्यतेकडे पाहत असताना, संतांच्या ग्रंथाकडे पाहत असताना याच दृष्टीने पाहतात. अर्थवाद म्हणती वाचाळपणे, अर्थवाद म्हणती वाचाळपणे. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. तुकोबारायांचं वाक्य आहे. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, कळस देखिल्या मोक्ष. भगवंताचं दर्शन घेऊ नका, नुसतं कळसाचं जरी दर्शन झालं तरी कळसाचं दर्शन झाल्यावर तुकोबाराय म्हणतात त्याला मोक्ष मिळेल, मोक्ष मिळेल त्याला मोक्ष. आणि त्याच्या अहंकाराचा तात्काळ काय होऊन जाईल? नाश होऊन जाईल, नाश होऊन जाईल अहंकाराचा. हे वाक्य जर ज्ञानी लोकांनी ऐकलं तर ज्ञानी लोक काय म्हणतात? अर्थवादात्मक वाक्य आहे, स्तुतिरूप वाक्य आहे. पंढरपुरात आल्यानंतर पंढरपूर आवडीचं स्थान होतं. तुकोबाराय प्रसन्न झाले आणि त्या प्रसन्नतेमध्ये तुकोबाराय नाही ते काय झाले? बोलून गेले असं बोलतात. कारण कळसाच्या दर्शनाने कुठं मोक्ष मिळत असतो का? मोक्ष कशाच्या दर्शनाने होतो? ब्रह्मात्मज्ञानाने मोक्ष होत असतो. ज्ञान प्राप्त झाल्यावर, म्हणजे भगवंताचा ज्याला साक्षात्कार झाला, साक्षात्कार झाल्यावर त्याला काय मिळत असतो? मोक्ष मिळत असतो. असं कळस पाहिल्यानंतर कोणाला मोक्ष कसा मिळेल? कसा मिळेल? अर्थवादात्मक वाक्य असं सामान्य दृष्टीने पाहतात, सामान्य दृष्टीने. त्यांचा त्या वाक्यावर काय नसतो? विश्वास नसतो. अर्थवाद म्हणती वाचाळपणे, वाचाळपणाने बोललेलं आहे असे मानतात. बडबड करण्यामध्ये हे निघून गेलेलं आहे त्यांच्या मुखातून असं मानतात. अर्थवाद म्हणती वाचाळपणे. सगळ्याच ग्रंथामध्ये अर्थवाद मानतात, नुसतं गाथा ज्ञानेश्वरी एवढंच नाही. कारण ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, हे फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतं काय आहे? मर्यादित आहे. महाराष्ट्राच्या बाहेर एवढं नाही, कुठं एखाद्या ठिकाणी चालतं. कारण मराठी भाषेमध्ये वाङ्मय आहे आणि मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रामध्येच काय आहे? प्रसिद्ध आहे, महाराष्ट्राच्या बाहेर नाही. पण जे संस्कृत वाङ्मय आहे किंवा हिंदी वाङ्मय आहे, अखंड भारतभर त्याचा काय आहे? प्रचार प्रसार झालेला आहे. त्यामधील मग रामायण असेल किंवा महाभारत असेल, पुराण ग्रंथ असेल, वेद असतील, स्मृती ग्रंथ असेल, संपूर्ण भारतभर याचा काय आहे? प्रचार आहे. त्यामुळे मराठी वाङ्मयाकडे एवढं लक्ष दिलं जात नाही. पण संस्कृत ग्रंथ जे आहे तर ते ग्रंथ जरी पाहिले तरी लोक म्हणतात अर्थवाद म्हणती वाचाळपणे. त्याच्याकडे सुद्धा सामान्य दृष्टीनेच पाहिलं जातं,
सामान्य दृष्टीने, म्हणून त्या मताचा तिरस्कार करतात. आजही या जगामध्ये असे लोक आहे की दरवर्षी ते मनुस्मृती दहन करतात, जाळून टाकतात मनुस्मृती ग्रंथ. मनुस्मृती हा मनु महाराजांनी सांगितलेला आणि भृगु महाराजांनी लिखित केलेला ग्रंथ आहे. भृगु ऋषींनी लिखित केलेला ग्रंथ आहे. हे जे तत्वज्ञान आहे, तर एवढं विशाल तत्वज्ञान आहे, व्यापक तत्वज्ञान आहे की त्या तत्वज्ञानावर आजपर्यंत भारताचा सर्व राज्यकारभार चालत होता. आजपर्यंत, जगाच्या आदी कालापासून आजपर्यंत विशाल तत्वज्ञान होतं. पण असे लोक निर्माण झाले, नास्तिक लोक, त्यांनी या मताचा काय केला? तिरस्कार केला. त्या ग्रंथाचं दहन केलं, जाळून टाकलं ते ग्रंथ. पण आजही त्या ग्रंथामधील जे तत्वज्ञान आहे, त्या तत्वज्ञानाला कोणी जाळू शकत नाही. कागद जाळल्याने काय फरक पडतो? ग्रंथामधील ज्ञान जळत नाही. या कोल्हापूरच्या कोर्टामध्ये तुकोबारायांचा गाथा जाळला होता. तुकोबारायांचा गाथा जाळून टाकला, कारण वर्णाश्रमाला पोषक अभंग आहे, जाळून टाकला. भगवद्गीता जाळून टाकली, कारण भगवंताने सांगितलं चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः, नाही चालत आम्हाला, जाळून टाकली गीता. काय फरक पडला? काहीच फरक पडत नाही. उलट त्यांच्या उरावर बसून सगळे वारकरी गाथेचे पारायण करतात. गीतेचं पारायण आहे, गीतेचं भाषांतर आहे, गीतेवर व्याख्यान आहे, सगळं सुरू आहे. काही बंद पडत नाही. कागद जाळल्याने काही फरक पडत नसतो. तत्वज्ञान जळत नाही. तत्वज्ञान कायम शिल्लक आहे. सुरुवातीच्या काळामध्ये लिहिण्याचं साधन सुद्धा नव्हतं. कागद हे आत्ता आलं सगळं. लिखाण करण्याचं साधनही नव्हतं. वेद असतील, स्मृती ग्रंथ असतील, तर हे केवळ मुखोद्गत करून जिवंत राहत होते. मुखोद्गत करून याने त्याच्या शिष्याला शिकायचं. शिष्य परिपूर्ण झाला का त्या शिष्याने दुसऱ्या शिष्याला, त्याने त्याच्या शिष्याला, अशी अव्याहत चालत आलेली ही काय आहे? परंपरा आहे. या ज्ञानाचा लोप होत नाही. कागद जाळल्याने काही फरक पडत नाही. ज्ञान त्याच्यामधलं जे आहे ते ज्ञान आजपर्यंत कधीच लोप पावलं नाही. मनुस्मृती हा सामान्य ग्रंथ नाही, फार विशेष ग्रंथ आहे. पण दुर्दैव असं आहे, जे जाळून टाकतात त्यांनी कधी मनुस्मृतीच वाचली नाही. काय वाचणार आहे? संस्कृत भाषेमध्ये आहे आणि संस्कृतातलं अक्षर कळत नाही, व्याकरण शिकलेलं नाही. काय कळणार आहे त्या लोकांना? काहीच कळत नाही. कोणी उठसूट त्या मनुष्यावर भाष्य करत, मनुस्मृतीवर भाष्य करत फिरतात. असं आहे, तसं आहे, हे सांगितलं, ते सांगितलं, भेद सांगितला. कोणीही ज्याला मराठी नीट वाचता येत नाही ते लोकसुद्धा आपल्या व्याख्यानामध्ये मनुस्मृतीत असं सांगितलं, तसं सांगितलं. मनुस्मृतीवर बोलण्याचा त्याला अधिकार आहे की ज्याने संस्कृताचं ज्ञान घेतलेलं आहे, व्याकरण संपूर्ण शिकलेलं आहे आणि अखंड मनुस्मृतीचं ज्याने काय केलेलं आहे? अन्वय अर्थ पाहून विस्ताराने चिंतन केलेलं आहे, त्याने या ग्रंथावर बोलावं. असा ग्रंथ आहे. पण अवज्ञा करतात, सामान्य आहे असं म्हणून त्याला सोडून देतात. किंवा जे सांगितलं अर्थवाद म्हणती वाचाळपणाने सांगतात. ह्या काय आहे? अर्थवाद आहे. अर्थवाद आहे. मनुस्मृती ग्रंथ जाळण्यामागे प्रमुख 2 कारण सांगितले जातात की हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये 2 असे विषय आहे की ते 2 विषय या समाजामध्ये काय आहे? विरुद्ध आहे. सांगणारे पहिलं म्हणजे शूद्रावर झालेला अन्याय आणि दुसरं म्हणजे स्त्रियावर झालेला अन्याय. हे 2 गोष्टी अशा आहे की त्या समाज विरुद्ध आहे, म्हणून मनुस्मृती ग्रंथ जाळून टाकतात.
समाजविरोध आहे म्हणून जाळून टाकतात. पण खरं तर मनुस्मृतीने शूद्रावर कोणताही अन्याय आजपर्यंत केला नाही. एकही श्लोक असा नाही मनुस्मृतीमध्ये की त्याच्यावर शूद्रावर अन्याय करा, असं करा हे सांगितलेला एकही श्लोक नाही. किंवा स्त्रियावर अत्याचार करा, स्त्रियावर अन्याय करा असाही एकही श्लोक त्या मनुस्मृती ग्रंथामध्ये नाही. उलट मनु महाराजांनी तर असं सांगितलेलं आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः यत्र एतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्र फलाक्रियाः. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, ज्या ठिकाणी नारीची पूजा केली जाते म्हणजे स्त्रियांची लक्ष्मी रूपाने पूजा केली जाते, रमन्ते तत्र देवताः, त्या ठिकाणी सगळ्या देवता रममान होतात. त्या घरामध्ये देवता काय करतात? वास करतात अखंड. आणि यत्रही तास्तु न पूज्यन्ते, ज्या ठिकाणी स्त्रियांची पूजा केली जात नाही, स्त्रियांचा तिरस्कार केला जातो, स्त्रियांना वाईट बोललं जातं किंवा स्त्रियांना मारहाण केली जाते, अशा घरामध्ये सर्वास्तत्र फलाक्रियाः, त्या घरामधील जो काही अध्यात्माचा विषय आहे, जे काही परमार्थाचं कर्म आहे, मनु महाराज सांगतात आफलः, त्याला काहीच फळ नाही, निष्फळ आहे, निष्फळ. ज्या घरामधील स्त्रियांना चांगली वागणूक दिल्या जात नाही, त्या घरात चालणारा परमार्थ निष्फळ आहे, काही कामाचा नाही. त्या घरामधील लोक भक्ती करतात पण स्त्रियांना काय करतात? मारहाण करतात, वाईट बोलतात. आफला क्रिया, सगळं काय होतं त्या ठिकाणी? निष्फळ होतं. हे मनुस्मृतीचं काय आहे? तत्वज्ञान आहे, तत्वज्ञान. अर्थवाद म्हणती वाचाळपणे, त्यातील जे वाक्य आहे अर्थवादात्मक म्हणून त्याच्याकडे पाहतात. ते मोहमदिरा भुलले विषय विषय घेरिले आज्ञानपंकी बुडाले निभ्रांत मानी. सांगतात भगवान म्हणतात ते लोक जे आहे मोहमदिरा भुलले, त्यांनी दारू पिलेले आहे, दारू. आणि दारू पिल्यामुळे ते काय झालेले आहे? भुललेले आहे, सर्व काही विसरून गेलेले आहे. दारू पिणारे माणसं काय करतात? विसरून जातात, सर्व विसरून जातात. दारूची एकदा नशा चढली की ते काहीच समजत नाही. मी कोण आहे, आपली परिस्थिती काय आहे, पुढचा कोण आहे, आपण कोणाशी बोलतो, काय बोलतो, हे सगळं विसरून जातात. दारू पिणारे माणसं सर्व विसरून जातात. दारू पिला आणि भिकारी जरी असला तरी भर चौकामध्ये जाऊन आमदाराला शिव्या देऊन येतो, खासदाराला शिव्या देतो, याच्या नावाने शिव्या दे, त्याच्या नावाने शिव्या दे. लोक मग त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. लोक काय म्हणतात? हा दारू पिलेला आहे म्हणून विसरून गेला. दारू पिल्यावर सगळंच माणसं विसरून जातात. तसं सांगतात हे जे लोक आहे सर्व ग्रंथाची अवज्ञा करणारे, भगवंताच्या मताचा अव्हेर करणारे, तिरस्कार करणारे, हे सुद्धा दारू पिलेले आहे. दारू पिलेले आहे. म्हणजे दारू पिलेले तर दिसत नाही, माळकरी लोक सुद्धा ग्रंथाची अवज्ञा करतात. ज्ञानोबा सांगतात मोह मदिरा भुलले, तर ते मोहरूपी दारू पिलेले आहे. त्यांच्या डोक्यामध्ये मोह भरलेला आहे. मोह, देहाचा मोह असेल, बायका पोरांचा मोह असेल, आपल्या पैशाचा मोह असेल, घरादाराचा मोह, जमिनीचा मोह, सर्व जे काही मोहाचे प्रकार आहे, या मोहाने ज्यांचं डोकं भरलेलं आहे, मोहग्रस्त जे लोक झालेले आहे, ते लोक काय करतात? या ग्रंथाची अवज्ञा करतात. अवज्ञा. मनुष्याच्या डोक्यातील जो मोह आहे तो मोह निघून जायला पाहिजे. मोह जर निघून गेला तर मग त्याचे डोळे काय होतात? उघडतात. डोळे उघडून तो पाहतो. मोह गेला पाहिजे. धृतराष्ट्राचंही वर्णन करत असताना ज्ञानोबारांनी वर्णन केलं आहे, त्याच्याही डोक्यामध्ये काय होता? मोह होता. मोह. पुत्र मोहे नाशिला, तो पुत्राच्या मोहाने नष्ट झाला होता. किंवा पुत्रस्ने हे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू, पुत्राचा मोह होता. मोह मनुष्याच्या जीवनामध्ये नसला पाहिजे. हा मोह नष्ट झाला पाहिजे. आणि या मोहाला नष्ट करणारा भगवान परमात्मा आहे. मोहाला नष्ट करणारा कोण आहे? भगवान आहे. भगवान. अर्जुनाला गीता का सांगितली? गीता सांगण्याचं हेच कारण आहे. काय? अर्जुनाला मोह झाला होता आणि तो मोह काय करायचा होता? नष्ट करायचा होता. युद्धाला जाईपर्यंत भगवंताच्या जवळ अर्जुन होता, पण कधी अर्जुनाला उपदेश केला नाही.
कधीच गीता सांगितली नाही. का नाही सांगितली? कारण त्यावेळेस अर्जुनाच्या मनामध्ये मोह नव्हता. पण कौरव आपले गुरुबंधू गुरुवर्य मंडळी समोर पाहिले की त्याच्या अंतकरणात काय झाला? मोह निर्माण झाला. त्यावेळेस भगवंताने गीतेचं काय केलं? ज्ञान सुरू केलं. म्हणून या मोहाला नष्ट करणारा कोण आहे? भगवान परमात्मा आहे किंवा संत मंडळी आहे. संत मंडळी आहे. म्हणून नाथ महाराजांनी सुद्धा पांडुरंगाचं वर्णन करत असताना असं केलेलं आहे, मोह महिषासुर मर्दिनी. मोह महिषासुर मर्दिनी. आता नवरात्रच सुरू आहे. नवरात्रच सुरू आहे. नवरात्र म्हणजे काय? तर महिषासुर नावाचा दैत्य होता. महिषासुर नावाचा काय होता? दैत्य होता. आणि त्याचं शरीर जे होतं ते रेड्याचं होतं. महिष म्हणजे रेडा. तर त्या दैत्याने पृथ्वीवर काय केलं? आक्रमण केलं. पृथ्वीतील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. साधू संत असतील त्यांना त्रास दिला. यज्ञ बंद पाडले, भजन कीर्तन बंद पाडले, सर्वत्र हाहाकार केला, त्रास दिला लोकांना. आणि मग या दैत्याचा नाश व्हावा, दैत्याचा नाश व्हावा म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश या तीनही देवांनी काय केलं? आदिशक्तीचा प्रागट्य केलं, आदिशक्ती निर्माण केली. आणि त्या शक्तीला काय केला? आदेश दिला की हे आदिशक्ती माते, तू काय कर? या दैत्याचा विनाश कर, या दैत्याचा विनाश कर. म्हणून त्या आदिशक्तीचं आणि त्या महिषासुराचं हे 9 दिवस काय चालू होतं? युद्ध चालू होतं. आणि मग दसऱ्याच्या दिवशी प्रभातकाली त्या आदिशक्तीने काय केलं? महिषासुर दैत्याचा वध केला. वध केला. म्हणून दसऱ्याला विजयादशमी म्हणतात. दसऱ्याला काय म्हणतात? विजयादशमी. विजय झाला होता म्हणून विजयादशमी आहे. महिषासुर नावाचा दैत्य, त्या दैत्याचा काय केला? वध केला, वध केला. हे सगळं प्रसंग नाथ महाराजांनी पाहिलं. आणि नाथ महाराजांनी हा प्रसंग पाहून रूपकच करून टाकलं. रूपक केलं. रूपक कसं रूपक केलं? देवीने दैत्याचा काय केला? वध केला. आमचा पांडुरंग परमात्मा ही सुद्धा काय आहे? एक देवीच आहे. देवी कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. तुकोबाराय सुद्धा म्हणतात ही आमच्या कुळाची काय आहे? देवी आहे. देवी आमच्या कुळाची ही कुलस्वामिनी आहे. कुलस्वामिनी ही देवी आमची कुलस्वामिनी आहे. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात, ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. ही पांडुरंग नावाची जी काही देवी आहे, ही काय देवी आहे? तर महिषासुराचा वध करणारीच देवी आहे. पण ही कोणत्या महिषासुराचा वध करते? तर मोह महिषासुर मर्दिनी. मोह नावाचा हा काय आहे? दैत्यच आहे. दैत्य. दैत्य कशाला म्हणतात? जो अखंड लोकांना पीडा देतो तो दैत्य आहे. आणि मोह असाच आहे. मोह ज्याच्या अंतकरणामध्ये झाला तर तो मनुष्य आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला पीडा देतो. आणि त्याचं हित होत नाही म्हणून त्याचंही काय आहे? स्वतःला पीडा देणंच आहे. तर मोहरूपी महिषासुराचा वध करणारी ही काय आहे? जगदंबा आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दना लागुनी. आणि आमची देवी कशी आहे? अनादि आहे. अनादि आजकालची नाही, या ठिकाणी अनादि आहे. ही कधी उत्पन्न झाली हे कोणाच्याच बापाला सांगता येत नाही, वेदाला सुद्धा सांगता येत नाही. हा परमात्मा कधी निर्माण झालेला आहे. अनादि आहे. अनादि निर्माणच झालेला नाही, निर्माणच झालेला नाही. आणि त्या ठिकाणी या देवीपेक्षा तो काय आहे? थोडा वेगळा आहे. थोडा वेगळा आहे. कारण ही जी देवी आहे ती सुद्धा अनादीच आहे. अनादीच आहे. कारण वेदांत शास्त्रानुसार पाहिलं तर ते 5 पदार्थ काय सांगितले? अनादी सांगितलेलं आहे. ब्रह्मा अनादी आहे, माया अनादी आहे, जीव अनादी आहे, ब्रह्मा आणि मायेचा संबंध अनादी आहे. या 5मधील परस्पराचा भेद हा सुद्धा काय आहे? अनादी आहे. अनादी गोष्टी सांगितल्या. जसा देव अनादी आहे तशी ही देवी सुद्धा काय आहे? अनादी आहे. अनादी अनादी कालापासून चालत आलेली आहे. पण त्याच्यापेक्षा थोडी वेगळी आहे. आमची जी देवी आहे, विठ्ठल नावाची जी देवी आहे, ती देवी अनादी तर आहे, त्याचबरोबर निर्गुण पण आहे. निर्गुण आहे. आणि ही देवी जी आहे ती सगुण आहे. माया कशी आहे? सगुण आहे. सत्व, रज आणि तमोगुणाने युक्त आहे. 3 गुण आहे म्हणून सगुण आहे. पण भगवान परमात्मा निर्गुण आहे. ब्रह्म जे आहे निर्गुण आहे. कोणताच गुण त्याच्या ठिकाणी नाही. अशी भवानी प्रगटली.
प्रगट झालेली आहे. कशासाठी? मोह महिषासूर मर्दना लागुनी, मोहरूपी महिषासूर नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी ही देवी या ठिकाणी आलेली आहे. अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती, पोत ज्ञानाचा पाजळती, उदो उदो भक्त नाचती. आणि सगळे भक्त मंडळी तिच्या नावाने उदो 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 म्हणून काय करतात? नाचतात, गोंधळ घालतात. देवीचं भजन करणारे, देवीचा उदो उदो जागर करणारे जे लोक असतात त्यांना काय म्हणतात? गोंधळी म्हणतात. गोंधळ घालत असतात. या ठिकाणी सुद्धा नाथमारा सांगतात, व्यास वसिष्ठ शुक गोंधळी नाचताती सोहम मेळी. व्यास ऋषी असतील, वशिष्ठ असतील, शुकाचार्य, हे आमच्या देवीचे काय आहे? गोंधळी आहे. गोंधळी नाचताती सोहम मेळी, द्वैत भाव विसरुनी बळी, खेळती आंबे तुझे गोंधळी. आणि यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे? वर मुकुटमणी पुंडलिक. पुंडलिक महाराज हे काय आहे? सगळ्यात मोठे मुकुटमणी आहे, गोंधळ्यातले शिरोमणी आहे. यांच्या इशाऱ्यावर सगळा गोंधळ सुरू आहे. मुकुटमणी पुंडलिक 33 कोटी देवनायक, गोंधळ घाली ती सकौतुक, एका जनार्दनी नाचे देख. एका जनार्दनी आंबा उभी, कर ठेवून कटिओ. ही आमची आंबा जी आहे कमरेवर हात देऊन उभी राहिलेली आहे. मोहरूपी महिषासुराचा वध करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. मोह महिषासुर मर्दिनी. भगवान सांगतात हे जे लोक आहे मोह मदिरा भुलले, मोहरूपी दारू पिऊन हे काय झाले आहे? विसरून गेलेले आहे तत्वज्ञानाला. म्हणून या मोहाचा नाश झाला पाहिजे. अजून विषय घेरिले, विषयाच्या विषयाने हे काय झालेले आहे? घेरल्या गेलेले आहे. यांच्या अंगामध्ये विषयाचं काय पसरलेलं आहे? विष पसरलेलं आहे. विष संपूर्ण अंगामध्ये. आणि विष काय करत असतं? मनुष्याला मारत असतं. मारक असतं विष, नाश करणारं असतं. म्हणून हे विषयी विषयाचं जे आहे ते नष्ट झालं पाहिजे. अज्ञान पंखी बुडाले निभ्रांत मानी. अर्जुना, अज्ञान रूपी चिखलामध्ये हे बुडालेले आहे असं निभ्रांत मानी. निसंशयपणाने तू काय कर? जाणून घे. हे लोक अज्ञानाच्या चिखलात गुंतलेले आहे, अज्ञानाच्या चिखलामध्ये. पुढे सांगतात, देखे शवाच्या हाती दिधले, जैसे का रत्न वाया गेले, ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोहे. पहा अर्जुना, रत्न शवाच्या हाती दिधले, वाया गेले. एखादं शव पडलेला आहे, मेलेला माणूस आहे, प्रेत पडलेला आहे, मढ पडलेला आहे, मढ, आणि त्याच्या हातामध्ये एखाद्या मनुष्याने रत्न दिलं, अलंकार, सोनं दिलं, सोनं 2 ग्रॅम 10 ग्रॅम काय असेल त्याची ऐपत, मेलेल्या माणसाच्या हातामध्ये काय दिलं? सोनं दिलं. सोनं काही कामाचं आहे का? वाया गेले. ते सोनं वायाला गेल्यासारखं आहे, वायाला गेल्यासारखं आहे, कारण त्याच्या कामाला येत नाही. हातामध्ये सोनं दिलं काय, काही दिलं काय, तो काय घेऊन जाणार आहे का वर? घेऊन जाता येत नाही. म्हणून वायाला गेलं, ते वायाला गेलं. शवाच्या हाती दिधले, जैसे रत्न वाया गेले. किंवा ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोहे. किंवा जात्यंध जो मनुष्य आहे, जात्यंध म्हणजे जन्मापासूनच आंधळा आहे, अशा मनुष्याला सूर्योदयाचा काही फायदा आहे का? नाही, नाही. जो जन्मानेच आंधळा आहे, आंधळ्याला रात्रही सारखी आणि दिवसही सारखा, दिसतच नाही. तर सूर्याचा उदय होऊन आंधळ्या मनुष्याला काय नाही? फायदा नाही, फायदा नाही. का चंद्राचा उदय जैसा, उपयोगा न वचे वायसा, मूर्खा विवेका तैसा, रुचेल ना, रुचेल ना. ज्ञानोबा सांगतात, चंद्राचा उदय होणं वायसा उपयोगा न वचे. वायस म्हणजे कावळा. कावळ्याला चंद्राचा उपयोग होऊन काही फायदा आहे का? नाही. कावळ्याला चंद्राचा काहीच फायदा नाही, कारण चंद्र प्रकाश देतो, सगळं काही खरं आहे, पण कावळ्याला त्या चंद्रामध्ये काय होत नाही? दिसत नाही, दिसत नाही. मनुष्याला चंद्राच्या उजेडामध्ये काय होतं? दिसतं सगळं, पण कावळ्याला दिसत नाही. कावळ्याला जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंतच त्याला दिसतं. हां, दिवसा डोळे फुटती डुडुळाचे, जसं आहे. ज्ञानोबा सांगतात, घुबड जे असतं, घुबडाचं दिवसा डोळेच फुटतात. घुबडाला दिवसा काही दिसत नाही, त्याला रात्रभरच दिसत असतं. सूर्याचा उदय झाला, प्रकाश आला का घुबडाचे डोळे फुटल्यासारखेच आहे, त्याला काहीच दिसत नाही. तसं कावळ्याचं आहे, कावळ्याला दिवसभर दिसतं, रात्री दिसत नाही. कितीही प्रकाश करा, कावळ्याला रात्री दिसत नाही. का
द्राक्षरसा आम्ररसा, डोळे फुटती वायसा, हां असं फुटून जातात कावळे डोळे. हा आंबे असतील ते असतील दिसत नाही, त्यांना दिसत नाही. द्राक्ष असतील किंवा आंब्याचे दिवस असतील त्यावेळेस त्याला दिसत नाही. तसंच आहे, चंद्राचा उदय जैसा उपयोगा नवचे व्हायचा, मूर्खा विवेक हा तैसा रुचेल ना. तसं ज्ञानोबा म्हणतात, अरे काहीही केलं तरी हे मूर्खच लोक आहे. मूर्ख माणसाला विवेक कसा रुचणार आहे? कसा रुचणार आहे? विवेक रुचण्यासाठी म्हणजे पचण्यासाठी माणूस सुद्धा कसा पाहिजे? विवेकी पाहिजे, शहाणा माणूस पाहिजे. शहाण्या माणसाला सांगितलेला विवेक काय होत असतो? पचत असतो. पण मूर्ख माणसाला विवेक पचत नाही. मूर्ख माणसाला विवेक पचत नाही. एखादा मूर्ख असेल, अहंकाराने भरलेला आहे, त्याला चांगलं जरी सांगितलं तरी त्याला ते काय होत नाही? पटत नाही. त्याला चांगलं सांगितलं तरी पटत नाही. तो सांगणाऱ्यावरच काय करतो? उसळतो. तू कोण मला सांगणारा? माझं काय होईल ते मी पाहीन. तू कोण मला सांगणारा? तू कोण आहे मला शिकवणारा? त्याच्यावरच उलटतात. मूर्खा विवेक हा तैसा रुचेल ना. मूर्ख माणसाला विवेक पचत नाही. विवेक पचण्यासाठी सुद्धा त्याची बुद्धी कशी पाहिजे? शहाणीच पाहिजे. आपलं काहीतरी चुकतं हे अगोदर त्याने मान्य केलं पाहिजे. त्यावेळेस त्याला पुढचं सांगणाऱ्याचं काय होत असतं? पचत असतं. काही लोकाला सवयच असते, चुकलं तरी चुकीचं म्हणत नाही. चुकलंच नाही चुकलं तर त्या माणसाला सांगितलेलं काय होत नसतं? पचत नाही. म्हणजे सांगितलेलं पचण्यासाठी अगोदर आपलं चुकलेलं आहे हे त्याला मान्य करावं लागतं. त्यानंतर पुढचा जो सांगणार आहे तो कोणीही असो, तो आपल्यासाठी काय आहे? चांगलाच आहे, वंदनीय आहे, ही त्याने स्वीकार करावं लागतं. किंवा एखाद्याला कळालं आपलं तर चुकलेलं आहे, पण तू कोण मला सांगणारा? असं जर त्याच्या अंतःकरणामध्ये अहंकार असेल तर त्यालाही तो सांगितलेला विवेक काय होत नाही? पचत नाही. म्हणून विवेक पचण्यासाठी मूर्ख मनुष्य लायकीचे नसतात. तैसे जे पार्था विमुख या परमार्था, तयासी भाषण सर्वथा करावे ना. म्हणून ज्ञानोबा सांगतात याप्रमाणे, अर्जुना या परमार्था जे विमुख, या परमार्थ मार्गामध्ये जे विमुख झालेले आहे, देव काय आहे, धर्म काय आहे, ज्ञानेश्वरी काय आहे, गाथा काय आहे, पंढरीची वारी काय असते, याच्याकडे ज्याचं लक्षच नाही, तोंड ज्याने फिरवलेलं आहे, याच्यापासून तोंड फिरवलेलं आहे, परमार्थ मार्गापासून जो विनमुख झालेला आहे, तर असा जो मनुष्य असेल तयासी भाषण सर्वथा करावे ना. तर ज्ञानोबा म्हणतात त्याच्याशी व्यवहार तर करूच नका, भाषण सुद्धा करू नका. भाषण म्हणजे बोलणं, त्याच्यासोबत बोलूही नका. जे या परमार्थाला विमुख झालेले आहे त्याच्यासोबत बोलू नका. त्याला जे हरी घालू नका, बरं चाललं का कसं चाललं का विचारू नका. त्याच्याशी बोलायचं नाही. तयाशी बोलता होईल विटाळ. एकच आहे तुकोबारायांचं तत्वज्ञान, ज्ञानोबारायांचं तत्वज्ञान एकच आहे. ज्ञानोबा म्हणतात त्याच्याशी बोलू नका. त्याच्याशी तुम्ही काय करू नका? बोलू नका. एखादा म्हणेल का बोलू नका? तुम्ही कोण आम्हाला सांगणारे? त्यांना बोलल्यावर काय फरक पडणार आहे? कारण व्यवहारात फरक दिसतच नाही. व्यवहारात काय होत नाही? फरक दिसतच नाही. आपण संताला बोललो तरी वजन वाढत नाही, संताला बोललो तरी आपलं काय होत नाही? वजन वाढत नाही. आणि दुर्जनाला बोललो तरी वजन कमी होत नाही. हा फरक जो आहे तो व्यवहारात दिसत नाही. एखादा म्हणेल भाषण सर्वथा करावे ना, पण त्यांना का बोलू नये? त्याचं उत्तर तुकोबाराय सांगतात तयाशी बोलता होईल विटाळ. त्याला बोलले तुम्ही तर तुम्हाला विटाळ होईल. आणि नवज आहे तो जळस्नान करता, किती पाण्याने आंघोळी करा, तो तुमचा विटाळ काय होणार नाही? जाणार नाही. कारण पाणी हे शरीराला धुत असतं. पाणी काय करत असतं? शरीराला धुत असतं. फक्त अंतःकरणातल्या विचाराला पाणी धुत नाही. तीर्थे बाह्य मळक शाळी, कर्मे आभ्यंतर उजळी. तीर्थ जे असतात, चंद्रभागा, गोदावरी, गंगा, यमुना, बाह्य मळक शाळी वरच्या शरीराचे पाप जे असतात ते नष्ट करतात, स्थूल शरीराचे पाप. पण सूक्ष्म शरीराचे न जाय तीर्थाचे नि बापे, नामदेवरायन म्हटलेलं आहे बहुतेक. न जाय मनसंकल्पाची पापे, न जाय तीर्थाचे नि बापे. अंतःकरणात संकल्प केलेले जे पाप आहे, तीर्थाच्या पापाला सुद्धा ते नष्ट होत नाही नष्ट होत, कारण ते सूक्ष्म शरीरातले पाप आहे.
तसंच आहे. तयाशी बोलता होईल विटाळ. अन्यक्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती. हां हां, तीर्थक्षेत्रे कृतं पापम वज्रातपि भविष्यती. हां, वज्रासारखं ते काय होतात? कठोर होतात. वज्रासारखं ते काय होतात? कठोर होतात. अन्य क्षेत्रामध्ये केलेलं पाप असेल या तीर्थक्षेत्रामध्ये येऊन ते नष्ट होतं. पण इथं केलेलं पंढरपुरातलं जे पाप आहे ते कुठंच नष्ट होत नाही. वज्रलेपो भविष्यती. वज्राप्रमाणे ते पाप काय होतात? कठोर होतात. ते पापच नष्ट होत नाही इथं केलेलं. अन्यत्रीचे तीर्थी वशे. तीर्थी वशे वज्रलेप. तुकोबार आहे त्याचं भाषांतर करतात. अन्य ठिकाणचं जे पाप आहे ते तीर्थक्षेत्रात नष्ट होतं. पण इथं केलेलं पाप हे वज्रासारखं काय होतं? तसंच बनून राहतं, कठोर बनून राहतं. म्हणून जळाने जरी स्नान केलं तरी तो विटाळ जात नाही. म्हणून तैसे जे पार्था विमुख या परमार्था तयाशी भाषण सर्वथा करावे ना. त्याला आपण कोणत्याही प्रकारचं बोलू नये. 99 ओळीपर्यंत आपण आज आलेलो आहे. 199. उद्या पुढच्या वेळेचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पुंडलिक गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.